नमस्कार, सुप्रभात। आज सकाळी आपण या कृष्णा नदीकाठी मॉर्निंग वॉकला फिरायला सकाळी आल्यानंतर एक खूप छान, खूप मोठ्या दिव्य वनौषधीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे। ही दिव्य वनौषधी म्हणजे खूप मोठं, भलं मोठं असं करंज वनस्पतीचं बेट। हे एवढं मोठं थंडगार असं करंज वनस्पतीचं बेट आहे। आता नवीन पालवी फुटलेली आहे आणि या दिव्य वनौषधीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे। या वनस्पतीला दिव्य वनौषधी का म्हटलं जातं ते आपण समजून घेऊ। तर या पृथ्वी तलावावरती जेवढ्या वनस्पती आहेत या सर्व दिव्य वनस्पती आहेत। या सर्व वनस्पती आपलं शरीर निरोगी आनंदी ठेवण्यासाठी खूप छान फायदे करतात। आज बघतो आपण ही करंज वनस्पती। पूर्वी गावाकडे भरपूर लोक जे दात घासण्याचं, दंतधावन, दात स्वच्छ करण्यासाठी या कांडीचा उपयोग करायचे, सावलीसाठी या पानांचा उपयोग करायचे आणि या दुर्मिळ वनस्पतीचा भरपूर आपल्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो। पहिली गोष्ट, ही जी कांडी आहे हिचा एक वेगळा उपयोग आहे। हिची जी पानं आहेत ह्या पानांचा वेगळा उपयोग आहे। ह्याची जी फुलं आहेत ह्या फुलांचा वेगळा उपयोग आहे। ह्याची साल आहे या सालीचा वेगळा उपयोग आहे। ह्याची मुळे आहे ह्या मुळीचा एक वेगळा उपयोग आहे। या वनस्पतीच्या बिया आहेत या बियांचा सुद्धा एक वेगळा उपयोग आहे। आणि या बियापासून तयार केलेलं जे करंज तेल आहे या करंज तेलाचा सुद्धा एक वेगळा उपयोग आपलं शरीर निरोगी आनंदी ठेवण्यासाठी होतं। तर ही जी कांडी आहे आयुर्वेदानुसार 8 बोटीची कांडी आहे, ही दंतधावन करण्यासाठी वापरावी। ज्यावेळेस आपण या कांडीने दंतधावन करतो त्यावेळेस आपले दात स्वच्छ होतात। दाताचे विकार, भरपूर दाताचे विकार हे आपले ठीक होतात। दाताची कीड असेल, ज्या लोकांना दातातून रक्त येण्याची समस्या असेल, दाताची दुर्गंधी आहे, मुख दुर्गंधी आहे, ज्या लोकांना हिरड्यावरती वारंवार सुजते, दातांचा पिवळेपणा आहे, असे भरपूर व्याधी रोग दूर करण्यासाठी या कांडीच्या धावनाचा उपयोग होतो। या कांडीने फक्त दात स्वच्छ केल्यानंतर भरपूर लोकांचं अपचन, अजीर्ण दूर होतं आणि भूक वाढते फक्त या कांडीने दात स्वच्छ केल्यानंतर। तसेच या पानांचे वेगवेगळे फायदे आहेत। कोणत्याही त्वचा विकारामध्ये ह्या पानाचा खूप छान फायदा होतो। ज्या लोकांना जुनाट जखमा आहेत, ज्यांच्या जुनाट जखमा भरून येत नाहीत, अशा लोकांनी ही जी करंज पाने आहेत ही मूठभर करंज पाने घ्यावीत, मूठभर निरगुडीची पाने घ्या, मूठभर कडुलिंबाची पाने घ्या, स्वच्छ धुवा, हे चेचा, ह्यांचा थोडासा रस काढा, त्या रसाने जखम स्वच्छ धुवा। त्यानंतर ते जे पोटीस आहे, राहिलेला जो चोथा आहे हा त्या ठिकाणी बांधून ठेवा। दिवसातून एकदा हे करा, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 4 ते 5 दिवस जर नियमित केलं तर जखम, जी जुनाट जखम आहे, जी लवकर भरून येत नाही आहे, जी लवकर हील होत नाही आहे, ही जखम खूप कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने हील होईल आणि जखम भरून येईल। त्याच पद्धतीने या झाडाची जे बिया आहेत हे बियांचा खूप छान फायदा होतो। ज्या लोकांना बवासीरची समस्या आहे अशा लोकांनी हे झाडाच्या बिया घ्यायच्या, त्यातला जो मगज आहे हा मगज, पाव चमचा मगज किंवा एका बियाचे 4 भाग करायचे, त्यातला 1 भाग एका वेळेस पावडर करा, बारीक ठेचा, चेचा, आणि 1 चमचा तुपातून दिवसातून 2 वेळा सकाळी संध्याकाळी जर नियमित 4 ते 8 दिवस जर हे मिश्रण चाटण केलं, खाल्लं, पोटामध्ये घेतलं तर यामुळे ज्या लोकांना बवासीरची समस्या आहे ही समस्या ठीक होते। याच बिया जर थोडेसे चेचल्या आणि अर्धा कप दुधामध्ये टाकून उकळल्यात, भरपूर अर्धा कप जर दूध झालं, हे गाळून घ्या आणि त्याचा फक्त 1 थेंब घेऊन अंजन करा। यामुळे डोळ्याच्या भरपूर समस्या ठीक होतात। ज्या लोकांना वारंवार डोळे लाल होणे, डोळे खाजणे, चष्मा आहे, मोतीबिंदू आहे, ज्या इतर भरपूर डोळ्याच्या समस्या आहेत, या सर्व समस्यावरती करंज बीज दुधातून उकळून त्याचं अंजन केल्याने फायदा होतो। ज्या लोकांना वारंवार लघवीची समस्या आहे, बहुमूत्रता आहे, वारंवार लघवीला जावं लागतं आणि लघवी साफ होत नाही व्यवस्थित, अशा लोकांनी
ही जी करंजीची फुले आहेत, ही करंजीची छोटी छोटी पिवळी आणि निळसर रंगाची फुले आहेत. ही फुले जमवायची एकत्र. जवळपास 1 चमचा फुलं घ्यायची, 1 कप पाण्यामध्ये टाकायची आणि ही अर्धा कप होईपर्यंत उकळायची. अर्धा कप झाल्यानंतर हे गाळून घ्या. ह्याचे फक्त 2 ते 3 चम्मच सकाळी आणि 2 ते 3 चम्मच फक्त संध्याकाळी हे मिश्रण प्यायचं. यामुळे ज्या लोकांना वारंवार लघवीची समस्या आहे, बहुमूत्रता आहे, ही समस्या ठीक होईल. त्या झाडाचं पंचांग घ्यायचं. पंचांग म्हणजे पाने, साल, फुले, मुळी हे एकत्र घ्यायचं, हे जाळायचं, ह्याची राख करायची. ही जी राख आहे, पाव चमचा राख, यामध्ये 1 चिमूट सेंदो मीठ टाकायचं आणि हे दिवसातून 2 ते 3 वेळा पोटामध्ये घ्यायचं. यामुळे ज्या लोकांना जुनाट पोटदुखीची समस्या आहे, पोटामध्ये वात धरतो, अपचन अजीर्ण आहे, ह्या समस्या ठीक होण्यासाठी राख आणि सेंदो मीठचं मिश्रण हे खूप गुणकारी आहे. ज्या लोकांना रक्ती मूळव्याधीची समस्या आहे, अशा लोकांसाठी सुद्धा या करंज पाणी जे आहेत ह्याची कोळी 1 मूठभर पाणी घ्या, स्वच्छ धुवा, हे चेचा आणि शौचाच्या जागेला याचं पोटीस लेप लावा. यामुळे ज्या लोकांना वारंवार रक्त जातं शौचातून वगैरे, किंवा काही लोकांना असं बसल्यानंतर रक्ती मूळव्याधीमध्ये खूप रक्त जातं, थकवा अशक्तपणा येतो, हा थकवा अशक्तपणा नॉर्मल होऊन जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे रक्त थांबून जाईल. ज्या लोकांना वारंवार सर्दी खोकला येतो किंवा नाकातोंडातून रक्त जातं, अशा लोकांसाठी जे करंज बिया आहेत यातील मगज हा खूप गुणकारी आहे. 1 करंज बी घ्या, पावडर करा त्याची 4 भाग करायचे. 1 भाग 1 चमचा तुपातून दिवसातून 2 वेळा जर चाटण केलं, पोटामध्ये जर हे घेतलं, तर यामुळे शरीरात वाढलेली उष्णता आहे किंवा रक्तवात आहे, नाकातून रक्त जाणे, शौचाच्या जागेतून रक्त जाणे, कानातून जाणे, तोंडातून जाणे, खोकल्यातून जाणे, या सर्व समस्या थांबवतात. त्याचबरोबर हेच मिश्रण सर्दी आणि खोकला, ज्या लोकांना जुनाट सर्दी खोकला आहे अशा लोकांसाठी सुद्धा खूप गुणकारी आहे. फक्त हे मगज चूर्ण तुपाच्या ऐवजी मधातून घ्या. या ज्या दिव्य वनौषधी सर्व प्रकारच्या त्वचा विकारावरती सुद्धा ही करंजीची पाने आहेत हे खूप गुणकारी आहेत. 1 मूठ करंज पाणी घ्या, 1 मूठ कडुलिंबाची पाने घ्या, स्वच्छ धुवा, हे चेचा, यांचा रस काढून ज्या ठिकाणी त्वचा विकार आहे त्या त्वचा विकारावर हे लावा. सोरायसिसमध्ये सुद्धा हे करंज पानाचा रस हा खूप गुणकारी ठरतो. त्याचबरोबर जे करंज तेल आहे, हे करंज तेलामध्ये 1 वाटी करंज तेलामध्ये 1 चमचा कापूरचं चूर्ण मिसळा. हे थोडंसं गरम करायचं आणि थंड झाल्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. हे मिश्रण जर तुम्ही त्वचा विकारावर लावलं किंवा सोरायसिस झालेल्या ठिकाणी जर लावलं, तर सोरायसिस शरीरातून दूर करण्यासाठी कापूर मिश्रित करंज तेल हे खूप गुणकारी ठरतं. या ज्या दिव्य वनौषधी आहेत, हे छोटे छोटे उपाय करून आपण आपलं शरीर हे आयुष्य निरोगी आनंदी ठेवू शकतो. धन्यवाद.